नमस्कार. आज आपण बनवूया झटपट होणारी कोथिंबीर वडी. त्याच्यासाठी मी एक जुडी कोथिंबीर निवडून मस्त स्वच्छ पाण्यात भिजत टाकली आहे आणि आता ही 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. धुतल्यावर ही बारीक चिरून घेतली आहे. आता आपण त्याच्यात आलं लसणाची पेस्ट टाकायची आणि मग अर्धा चमचा हळद, 2 चमचे तिखट, 1 चमचा जीरा पावडर, 1 चमचा धना पावडर, थोडासा ओवा, चवीपुरतं मीठ आणि ह्याच्यात मी खायचा सोडा घालते, अगदी 1 चिमटीभर घालते. मग त्याच्यात बेसन म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ 3-4 चमचे आणि तांदळाचं पीठ 2 चमचे. आता आपण एकीकडे चाळणीला तेलाचा हात लावून घेऊया आणि मग गरम पाणी करू, त्याच्यात ती चाळणी ठेवायची अशी. मग मस्त तिला वाफ पकडते पटकन आणि मग हे पीठ भिजून घ्यायचं, असं सरसरीत भिजून घ्यायचं, कारण आपण हे चौकोनी वड्या करणार आहोत, थापतोय. वड्याचे लोंढे करत नाही आहोत, म्हणून ते स्टीम करून घ्यायची जरा आणि मग लगेच त्याच्यातच अशी थापायची. जरा काळजी घ्या, हात भाजून देऊ नका. आणि वरून सफेद तीळ टाकायचे आणि मग हे सगळं वाफेवर ठेवायचं. आता 20 मिनिटं त्याला छान घट्ट झाकण दाबून वाफ देते. आता ह्याला मस्त 20 मिनिटं झालेली आहे. आपली कोथिंबीर वडी अशा प्रकारे तयार झाले. आता ही अशी सुरी घालून बघायची, सुरीला चिकटली नाही म्हणजे ती छान शिजली. आता हिचे छान चौकोनी असे काप करून घेऊया. बाजूनी कालत्याने हे करून काप करायचे चौकोनी आणि ते तेलात छान गरम गरम तेलामध्ये तळून घ्यायचे. असे चौकोनी तुकडे करून गरम तेलामध्ये तळून घ्यायचे. फ्लेम जरा स्लोच ठेवा आणि अशा प्रकारे आपली कोथिंबीर वडी रेडी झाली.